कोणाला बघ तिकडे कुठे बघतो इकडे बघ नमस्कार. नमस्कार. पुरचुंडीकर यांचं घर हेच का? चौगुले सर या सर या Yes, प्लीज yes. नमस्कार. क्या चौगुले सर आले तर ओळखलं नाही सॉरी सर सॉरी मी नाही ओळखलं सर नाही, सॉरी मला- आई आई चौगुले सर आले अगं बाई आले का आले अरे बापरे अगं बाई नमस्कार या ना बसा Thank you. खरंच खूप आनंद झाला तुम्ही आमच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात खरंच आभार तुमचे बापरे. नाही आभार नाही, मी खरं तर तुमचे आभार मानतो. नाही, नाही. कारण बंडू नाना स्मृती प्रित्यर्थ कला गौरव पुरस्कार 2022 हो. तुम्ही मला देताय या वर्षीचा. मी खरंच म्हणजे मी उभं राहून तुमचे आभार. आभार नाही. नाही खरंच सांगतो. आणि कसं आहे आमचे जे हे आहेत चॅनल हेड आहेत आमचे ते अमित फाळके सर, हो, हो. त्यांनी आम्हाला संदेश दिला. त्यांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी लाचारी आहे. काय काय? आमच्यासाठी एकदम हे म्हणजे प्रेमाचा संदेश असतो तो. म्हणजे त्यांचं आणि आमचे रिलेशन इतके घट्ट आहेत ना हो. की मी सांगू शकत नाही. खरंच, त्यामुळे खरंच. अमित फाळके सरांचा फोन आला म्हटलं जाणार म्हणजे हो, जाणार. आवाज. एनिवे आता पुरस्कार सोहळा जिथे आहे तिथे आपण जाऊया. हो. जवळच आहे ना? हो या या. आपण जाऊया. या. इकडे नाही कळत नाही तुम्हाला. पुरस्कार सोहळा जिथे आहे व्हेन्यू तो जो स्टेज बेस सगळं आहे तिकडे आपण जाऊया असं मी म्हटलं तुम्हाला. जायचं कशाला पुरस्कार सोहळा इथेच आहे. ठीक आहे. नाही हे बघा हे बघा पुरस्कार सोहळा जो आहे ना ज्यासाठी मला कला गौरव पुरस्कार तुम्ही जाहीर केलेला आहे तो सोहळा जिथे आहे तो व्हेन्यू कुठे आहे तिथे आपण जाऊया. दार तिकडे मला असं म्हणायचं तिकडे जाऊया आपण. नाही तोच व्हेन्यू हा आहे. हे बघा तुम्हाला सांगतोय बघा एवढा स्टेज आहे. हो, हा हो. एवढा स्टेज ही विंग असणार. विंग आहे. मागच्या वर्षी तू विंगेत अर्धा होतास. हा, असं यावर्षी नाही करायचं. हा आपला व्हेन्यू आहे. वेणी, हो. इथेच इथे पुरस्कार सोहळा. हो, इथेच मग मी 3 तास प्रवास करून आलो होतो. तुमच्या घरात आहे पुरस्कार सोहळा. हो घरात. कला गौरव नाव केवढं भारत असतंय तो तुमच्या घरात आहे नाही पण पुरस्कार सोहळा. दरवर्षी आम्ही बंडूच्या नावानं पुरस्कार इथेच देतो. बंडूच्या काय म्हणतेस? सॉरी सासरे आहेत ना तुझे? चुकून सॉरी बंडू बंडू नाना. नानांच्या नावाचा पुरस्कार आम्ही घरातच देतो. इथेच होतो इव्हेंट. हो. मुळात याला इव्हेंट नका म्हणू. याला इव्हेंट म्हणणं म्हणजे ह्या जजेसना सुप्रीम कोर्टाचा जजेस म्हणण्यासारखं आहे. सर नाही सर हे बघा माफ करा. इव्हेंट कसा असेल सर. तुम्ही मला कला गौरव बोलतो कैसा अरे, आहे ना, तसंच असतं आहे. ना मनात. हे बघा आहे तसंच आहे. सर लहान तोंडी मोठा घास घेतोय पण पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळा असतो. हो. मी म्हटलं का पुरस्कार सोहळा म्हणजे मधाचं पोळं असतं. नाही. नाही की नाही? पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळाच असतो. नाही. त्याच्यात काही वादच नाही आहे ना. हे बघा तसं माझं म्हणणं नाहीये सर पण कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला तुम्ही कमी लेखू नाही शकत. अजिबात. नाही मी कमी आणि लेखलं. त्यातल्या त्यात हा जो पुरस्कार सोहळा आहे तो माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही देतो. हो. आणि त्याचा अपमान झाल्यासारखं वाटतं ना. नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे. मी अपमान माझा हेतू नव्हता तो अपमान करायचा. असं पण वाटतं. तुम्ही जेव्हा म्हणता ये बाबा कला गौरव पुरस्कार तुम्हाला देणार आहे त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर एक 30-35 हजाराचा मॉब असतो. मोठं स्टेज असतं. इथे आल्यानंतर हे काय वळत घातलं हे जर मला दिसत असेल तर मग मी कसा कला गौरव पुरस्कार इकडे मला एक मिनिटं आपली ओळख आहे नाही की नाही. अमित फाळके सरांनी मला सांगितलं की तिथे पुरस्कार घ्यायला जा म्हणून मी इथे आलो. बरोबर. तुमच्या वडिलांना मी ओळखतो. हा कोण होतं ते निर्माते होते पिक्चरचे की अभिनेते होते मला खरंच माहित नाहीये. कोण होते? नाही आमच्या बंड्याला यातलं काही कळायचंच नाही ना. बंड्या काय Sorry, म्हणते sorry. सासरे आहेत ना तुझे? सॉरी म्हणजे आमच्या नानांना यातलं काही कळायचंच नाही का हो? त्यांना असं हे सिनेसृष्टीत वगैरे काही रस नव्हता. हा त्यांचं दुकान होतं रद्दीचं. जे कलाक्षेत्राला रद्दी समजायचे अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार मी स्वीकारावा असा हट्टास का करताय तुम्ही मला एवढंच सांगा. सर कारण त्या माणसाला नाटकाचा ध्यास होता. मग बापरे अच्छा म्हणजे नाटकात त्यांनी हे कमवलं. म्हणजे दिवसभर फक्त ते नाटकाबद्दलच बोलायचं. केवढं नाटकाचं वेळ म्हणजे केवढं काय हो? बापरे, काय म्हणजे काय सारखं बोलाय ए नाटक बहुत तेरा चल क्या नाटक कर रहे रे इधर नाटक करा मारेगा असं सतत बोलायचं. मलाही म्हणायचंय हे बघ वसुंधरा तुला जर वाटत असेल तुझी नाटकं मला कळत नाहीत असं नाही मला तुझी सगळी नाटकं कळतायत असं मला म्हणायचं. अहो ते नाटक वेगळं हे नाटक वेगळं. नाही हे नाटक वेगळं ते नाटक वेगळं असं नाही. नाटक असतं. हा. नाटकात भेदभाव नाही करायचा. अरे भेदभावाचा प्रश्न नाहीये. भेदभाव कशाला मी करेन. नाटक दोन वेगळे नाही असतात. पण तुम्हाला सांगू का सर तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. या सोहळ्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही माझी ग्वाही आहे. हो
अरे मुद्दा तसा नाहीये रे, काय हातपाय गळ्यासारखे होतात ना इकडे आले. हे काय हे backdrop. हे असं नका करू ना. एक काम करा तुम्ही, आता मी असंही जाऊ शकत नाही कारण अमित फडके आहेत. मी असं पटापटा सुरू करा म्हणजे आपण मला मोकळं करायचं. हो, लवकर सर करा. तुम्हाला काही गार पाणी वगैरे? पाणी वगैरे नको रे. अरे बापरे. सॉरी, आपण सुरू करू. हे ना हे असं असतं म्हणजे आपण यांची एवढी काळजी घेतो, एवढी त्यांची विचारपूस करतो, तर ते टँट्रम्स दाखवतात. हे ना मला सहन होत नाही खरंच. हे टँट्रम्स ना मला आधी इतकी वर्ष नाही 6-6 महिने आपण या कार्यक्रमाची तयारी करतो आणि समोर समोर टँट्रम नको, मला झेपतच नाही बाई. असं वाटतं बंद करून टाकावे हे सोहळे. नको बाबा. वसू छे वसू बंद वगैरे करायचं नाही आपण. आपण जर हा सोहळा बंद केला तर लोक काय म्हणतील? अहो लोकांचं काय हो, जगाचं काय. जग येतं समोर बसतं, टाळ्या वाजवतं, निघून जातं. नंतरचं सगळं मला आवरायला लागतं ना. कुठलं जग बसलंय समोर? कुठलं जग बसलंय? पाण्याचं जग तरी आहे तिकडे. अहो, हे बघा. काहीतरी हे करता येते. नाही, सुरुवात करू. थांबा, थांबा. ए, काय झालं? एक मिनिट काय झालं? एक मिनिट थांबा. पहिलं हे काय? एक मिनिट थांबा. हे काय आहे? रेड कार्पेट सर. लाल परकर ठेवलाय माझ्या खाली. रेड कार्पेट म्हणतात. तुला सांगितलं ना नाडी काढत जा, ओळखलं तरी परकर आहे. अरे नाडी काढली तरी परकर दिसतोय तो मला. उभा टाक उभा उभा. अरे उभा टाक, सरळ टाक. हे बघ, असं. अरे परकर आहे ना तो, कशाला तो ठेवताय? रेड कार्पेट. कशाला पाहिजे लाल परकर वगैरे? नको. असं रेड कार्पेटचं फील. साडी कसं खराब होते ना, बरोबर. हे कसं नंतर पायपुष्ण म्हणून वापरता येतं. काय बोल हे? बरं तुम्ही बसून घ्या. बसेल सर बस. सर ए रो सोडून बसा सर. काय? ए रो सोडून बसा. हा. किती रो आहे तिकडे? रो किती आहेत? एकच आहे ना? मग एच असणार ना. बी सी दिसते मागे. हे रो सोडून बसा म्हणजे मला काय सांगताय तुम्ही? नाही. ही वस्तू काय ते? हा. काय झालं? काय झालं? सॉरी सर, इथे बसू नका. काय? ही नाना पाटेकर सरांची सीट आहे. हो. नाना पाटेकर सरांची. हो. सर तिकडे बरोबर. तिथे पण नको. काय झालं? त्यांच्याबरोबर कोणी आलं तर त्यांचं स्टाफ वगैरे तर त्यांच्यासाठी ठेवली आहे. आपण इथे बसू शकतो. नाना पाटेकर येणार आहेत या इव्हेंटला? येतील कदाचित. आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय. आमंत्रण दिलं? हा म्हणजे आम्ही तिघांनी त्यांना मेसेंजरवर मेसेज पाठवलाय. हो. मेसेंजरवर मेसेज पाठवलाय. हो. मग त्यांनी काय रिप्लाय दिला तुम्हाला? मला नाही त्यांनी काही नाही रिप्लाय दिला. मला बाबा तुम्हाला म्हणजे 5 वर्ष आमंत्रण पाठवतो त्यांनी, काही नाही कधीच रिप्लाय देत नाही ते. मग हे कशाला ठेवलंय सगळ्या सीट बीट? कसं आहे ते आयत्या वेळी समजा आले तर तुम्हाला उठायला लागेल ना, मग ते बरं दिसत नाही ना. पटकन आले तर अरे पण नाही ना येणार. मेसेंजरवर असं पाठवून आमंत्रण देऊन कोणी येतं का मला सांगा? समजा नांदापाटेकरला वाटलं दया आली आपल्यावर आणि ते आले समजा, तर काय माहिती ना. अहो, असे नाही दया. हे असलं बघितल्यावर कोणाला दया येईल? नाही ऐका माझं येऊ जरा. शकता. ए चला बोर्ड आणा, बॅनर आणा. एक हा? मिनिट, मी बोर्ड, hoarding बॅनर. आणतो, मी hoarding चला आणतो. होर्डिंग लावा चला. अरे नको रे ते रेड कार्पेट. वसू वसू थोडं- हे होर्डिंग इकडे लावू. नाही थोडं इकडे रंगीत रंगीत. हे बघ, हा, हे बघ. आता खाली ठेवा. हा आता बरं दिसतंय. हा. किती रद्दडात रे तुम्ही. हे बुटाचा बॉक्स आहे, त्याचा पुठ्ठा यार तो. त्याच्यावर तुम्ही मला इथे बंडूनाना पुरस्कार द्यायला बोलवलाय. हे काय आहे? आधी तरी सांगायचं नाही. अमित फडके यार. वसू वसू ऐक ते एकदम असे एक्साइटेड झालेत. हो. तू सूत्रसंचालन सुरू कर. अहो नाही एक मिनिट. सूत्रसंचालन मला नको. मागच्या वर्षी पण मीच केलं होतं, ह्या वर्षी तुम्ही करा. नाही हे बघ, जेव्हा जेव्हा तू सूत्रसंचालन केलंयस तेव्हा आपल्या कार्यक्रमाला रेटिंग जास्त आले. नाही. कुठलं रेटिंग? रेटिंग कुठलं? कार्य कुठे आणि कशावर बघतात हा कार्यक्रम? ते आम्ही फॅमिली ग्रुपवर टेलिकास्ट करतो ना लाईव्ह. एक मिनिट, मला खरं खरं सांगायचं. मला खरं खरं सांगायचं. गेल्या वर्षी हा पुरस्कार कुणाला दिला तुम्ही? हे प्रसाद हो. प्रसादोक इकडे आले होते? नाही ते नव्हते आले. मग? त्यांच्या वतीनं मीच पुरस्कार घेतला होता. म्हणजे म्हणजे आम्ही त्यांना पण मेसेज केला होता मेसेंजरवर. पण नाही त्यांनी नाही रिप्लाय दिला. प्रसादोक का एवढा हुशार आहे ते आज मला कळलं. स्वतः गेल्या वर्षी गेला नाही पुरस्कार घ्यायला आणि काल सकाळी मला फोन केला. अरे वा बंडूनाना पुरस्कार सम्या, क्या बात आहे, अभिनंदन. हे बघ. मस्त सोहळा आहे. जा जा तिकडे. चर्चा होते. मजा आहे मजा. आज कळलं कोण मजा घेत आहे ते. लोकांमध्ये चर्चा आहे आपल्या चर्चा आहे हा, चर्चा आहे पुरस्काराची. सुरू करा हो, तुम्ही. सुरू करू. हा मला पटापटा द्या. कळलं? हो हो हा. चल सुरू करूया. हे जा रे. ब्लॅकआउट 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 आधी- ब्लॅकआउट. हे- हा बरं थांब. हा मी आधी सुरू कर. सूचन. हा हा मी तुला देतो टेक्निकल देतो. हा ठीक आहे. हा सॉरी जाणं हे जाणं मध्ये. हे काय माणसं बसलेत, 500 माणसं बसलेत. खालून जातोय. प्रेक्षकांना आपण हे नाही करू शकत. सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम. मी वसुंधरा पुरचुंडीकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते डंबू-नाना पुरस्कार सोहळ्यात 2000. उलट झालं. अच्छा, ते नानाचा ना इकडे झाला आणि दुसरा ना पहिला आला. अगं वसू, नानाचं नाव उलट झालं तरी नानाच असणार आहे की हा. नाही. बंडूचं डंबू झालं. अरे, असं झालं. नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बंडू नाना पुरस्कार सोहळा, कलागौरव पुरस्कार सोहळा 2022. बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022. बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022. बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022. शहारा आला ना नाही का हो? विंगीत वर्षभराने ऐकलं शहारा आला नाही. हो. हे अमित फाळके का असं वागलात माझ्याशी? ते चेअर करताय चेअर करतात. चला, तर आता आपण पुरस्कार पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय. पण तत्पूर्वी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने होत असते. तेव्हा सगळ्यात आधी आपण गणेशाची आराधना करूया. पाहूया गणेश वंदना. ब्लॅकआउट. सर, तयारी झाली. अरे हा कुठला ब्लॅकआउट आहे हा? अरे ब्लॅकआउट म्हणजे तो ब्लॅकआउट कर. माझ्या डोळ्यावर काय काळी पट्टी ठेवताय? सर प्रेक्षकांनी गोंधळ करू नये. चला रेडी, प्रॉप रेडी. चला रेडी अँड म्युझिक. हे काय केलं आता? झुप. हे काय केलं? ती शेवटची फ्लिप असते ना, झुप. झुप करून कशी वर का नाही गेलीस का तू? झुप येतो ती फ्लिप आहे. झुप काहीतरी बालिश प्रकार चाललाय रे. अरे यार नका ना रे असं करू नका. प्रॉपर्टी. सर 1 मिनिट ब्लॅकआउट आहे. अरे नका रे ब्लॅकआउट. लाईट्स. मंडळी, या नेत्रदीपक नृत्यानंतर आता आपण पुरस्कार सोहळ्याला आरंभ करूया. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट बाबा. तत्पूर्वी आपल्याला पारितोषिक प्रदान करण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत हास्य जत्रेचे महारथी समीरजी चौगुले. आधी त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट बाबा. वाजवून खडखडत त्यांच्या कानात वाजवलं असेल ते चिडले असते. बाजूला वाजव. म्युझिक चांगला आहे. व्यवस्थित. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी हास्य महारथी समीर चौगुले यांना रंगमंचावर आमंत्रित करते. येस. आता हळूहळू चालू ठेव. आता पुरस्कार आहे कोण पुढे कोण आहे? कुणाला चेहरा दाखवायचा? सर्वोत्कृष्ट बाबा. पारितोषिक जाते. एन्व्हलप आणा. जा. ये झालं अनाउन्स. सर लोक बघतायत सर. बाप एन्व्हलप
अरे किती रद्दी आहे रे हे घर. सर वर्तमानपत्रावर त्यांनी असं असं करून आणलं यार. का कॉपी करता मोठमोठाले सोळे. बाबा आणि सर्वोत्कृष्ट बाबा हा पुरस्कार जातोय सर्वोत्कृष्ट बाबा पुरस्कार जातोय बसा बसा. गोंधळ नको बसा. गोंधळ नको. मागच्या रागेत गोंधळ नको बसा. दिसणार हे बघा 2 लागलेले आहेत, कॅमेरे लागलेले आहेत. दिसणार सगळ्यांना गोंधळ घालू नका. बसा बसा. सर्वोत्कृष्ट बाबा स्क्रीन लावलेले आहेत 2 दिसणार. खाली बसा सगळ्यांनी. सर्वोत्कृष्ट बाबा पृथ्वी पुरचुंडीकर. बाबा मी बाबा मी पायऱ्या ये ना सर. पायऱ्या काय सर. पुढे सर. बाबा धन्यवाद. मी 2 धन्यवाद. शब्द बोलू इच्छिता सर. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे. हा पुरस्कार मी या पुरस्काराची खरी मानकरी आहे माझी बायको वसुंधरा. हो. वसुंधरा थँक्यू. हो तू सोबत होतीस म्हणून मला हा पुरस्कार मिळालाय. आणि या पुरस्काराची मानकरी आहे माझी आई निर्मला देवी. विजेत्यांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी भाषण लांबू नये, अन्यथा रात्री 10 नंतर पोलीस येतात आणि कार्यक्रम बंद पडतात. कुठले तर- पोलीस. घरातच आहे ना कार्यक्रम. करा 3-4 दिवस कंटिन्यू. कोण आहे पोलीस. कोण आहे तिकडे. माझ्या आईचं नाव घेतलं ना मी म्हणून मुद्दाम बोलली आता बंद करा. कशाला फालतुगिरी लावली आहे तुमची. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. चल. कृपया तर आता दुसरा पुरस्कार जाहीर करते. दुसरा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट आई. एनवलप आणून द्या प्लीज. पाहुणे ताटकळत उभे आहेत. अरे डोक्यात जा तिकडे. का गरज आहे का एवढी. ए, अहो असं नका करू. अहो आमची परंपरा आहे हो प्लीज. ठेव जागेवर. असं नका करू प्लीज. भिकारडे तुम्ही सगळे. पुरस्कार जाहीर होतोय सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट आई. सर्वोत्कृष्ट आई वसुंधरा पुरचुंडीकर. वसू वसू आई. वसू अहो. वसू. इकडे हे कोणी भरलं. पाकिट कोणी भरलं. लिहून कोणी भरलं. आईनेच बरं. कशाला ओव्हर ऍक्टिंग करते. मग तुला माहित नव्हतं तुझं नाव येते आत. कशाला ओव्हर ऍक्टिंग करते. धन्यवाद सर. नका ना. ए बस करा यार तुम्ही. खूप झालं आता. आज मला खूप आनंद होतोय. हा सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार सरांच्या हस्ते स्वीकारताना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे. आणि आई म्हणजे कसं आईचं काळीज. आणि खरं तर या पुरस्कारचं सगळं श्रेय मला ओमक्याला द्यायचं आहे. कारण या माझ्या लेकरामुळे आज मी आई झाले. आज हे आईचं काळीज. या काळजावरनं मला ती माकडीचं काळीज ही गोष्ट आठवते. गप बस ना तू जरा. अरे नका ना हे करू. पटापटा द्या आणि मला मोकळ्या करा ना. पटापटा तर सुरू करा. बसून द्या, चला. बसून ए, द्या. चालतंय. आता आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघतोय Excited तो झालेत. क्षण येऊन ठेपलेला आहे. नन्नू बंडा कलागौरव पुरस्कार 2022. वसू आई वसू. टेक्निकल अरे नन्नू बंडा काय नाव आहे. एकदा ठरवा ना काय ते. बंडू नाना बंडू अरे, चुकलं टेक्निकल का? टेक्निकल बंडू नाना कलागौरव पुरस्कार 2022 आणि तो जातो. यंदाचे आपले मानकरी आहेत हास्य जत्रेचे हास्य महारथी समीर चौगुले. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आहे
जिंगल वाजवते ना. ते एडिटिंगला नंतर प्रॉब्लेम होईल जर जिंगल jingle नाही जिंगल आलं तर. वाजवते वाजव. बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022. आणि यंदाचा हा कला गौरव पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ओमके. ये ना तुझ्या हस्ते द्यायचं ये. मला ते नाही आवडत. मी त्यांना आवडतं म्हणून सर बोलतो. मला ते माणूस नाही आवडत. मी नाही त्याला नाही आवडत तर जाऊ दे ना. आव तुम्ही या. मी कसा येणार? मगाशी मीच पुरस्कार घेतला ना, मीच कसा त्यांना पुरस्कार देणार? मी कशी देणार? मी सूत्रसंचालन करते ना. मग? मग ते बरं नाही वाटणार. मीच पुरस्कार द्यायचा बरं नाही वाटणार. प्रेक्षकांमधून बोलूया का? एक मिनिट एक काम करू हरकत नाही. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे पाहुणे हास्य महारथी समीरजी चौगुले यांना. अरे या. मलाच पुरस्कार आहे. मी माझ्यात असते, मलाच देताय तुम्ही. आज नाही ना कोणी पाहुणा इथे अरे मग आलेला असं नाही. कसं होईल? कॉंग्रॅच्युलेशन. असं कसं मी करणार? अरे हे चुकीचं आहे. अरे बस करा. पुरस्कार आणतो पटकन. पुरस्कार आण. पुरस्कार आण. आपण अरे हे सगळे देऊ. चुकीचं आहे. तुम्ही हे खूप पुरस्कार आण ना. अरे. पुरस्कार पुरस्कार कुठे आहे? कुठे म्हणजे तू माळ्यावरनं काढला नाहीस? मी नाही, बाबांनी काढला ना. मी मायावर काढला होता. मी काढले का तुला मुरीत ठेवला होता धुवायला? तो बनियन धुतला मी तुमचा. पुरस्कार कुठे आहे? मग पुरस्कार कुठे टाकला अरे तू? देवा तुम्ही पुरस्कार हरवलाय. ट्रेनेच्या पाईपमध्ये नाही टाकला? भंगारच्या वाल्याला दिला नाही पिशवीमध्ये गुंडाळून. भंगारवाल्याला कसला देईन? अरे तो पुरस्कार मला देणारा तो पण तुम्ही हरवला. किती बिकाडे आहात यार तुम्ही. आओ, मारू नका आओ. आओ, आओ.